तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेमध्ये. आज आपण बघणार आहोत तर रायगड जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती लेखी परीक्षा 2024-25. तर 24-25 इथं फक्त डेट आहे ही. हा प्रश्नसंच जो आहे तो प्रश्नसंच दिनांक 5/4/2026 ला तयार केलेला आहे. म्हणजे आत्ता ह्याच महिन्यामध्ये जस्ट 5-6 दिवसांपूर्वी हा प्रश्नसंच तयार केला आहे. तर हा प्रश्नसंच मी तुम्हाला PDF स्वरूपात पण हवा असेल तर मिळेल आणि तुम्हाला असा एक्सप्लेन पण करून मी देणार आहे. तर PDF स्वरूपात पाहिजे असेल तर व्हॉट्सअप चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली, तिथे जाऊन व्हॉट्सअप चॅनलला एकदा तुम्ही फॉलो करा आणि तिथं याची PDF मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या रायगड पोलीस जिल्हा शिपाई भरती मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तर प्रश्नसंचमध्ये प्रश्न पहिला, मानवाला सर्वप्रथम टिंब धातूचा शोध लागला. तर मानवाला सर्वप्रथम कोणत्या धातूचा शोध लागला हे तुम्हाला ABCND यापर्यंत मधून शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर 2, परिवहन संघातील वाहने चालकांसाठी सायलेन्स मिळण्याची योग्य मर्यादा किती आहे? तर तुम्हाला माहितीच आहे, लायसन मिळण्याची योग्य मर्यादा किती असते? 18 वर्ष असते. प्रश्न 2चं उत्तर. त्याच्यानंतर 3, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ABCND यामध्ये तुम्हाला मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला, रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाची एक पट्टी असल्यास त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ असा होतो की पार्किंग करू नये, असा त्याचा अर्थ होतो. उत्तर A आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे यायचे क्वेश्चन 5, केसर ए हिंद ही पदवी खालील पैकी कोणत्याच नव्हे? A. न्या रांडे, B. रवींद्रनाथ टागोर, C. पंडित रमाबाई आणि D. महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर जे असेल ते तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही याच्यामधून शोधून उत्तर लिहायचं आहे. मी तुमची सरावासाठी हा पेपर घेऊन आलो आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन C, शेंडी तुटणे की पारंगी तुटणे म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती, शेंडी तुटणे की पारंगी तुटणे याचा तुम्हाला अर्थ माहिती आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अर्धी भाषा नाहीत? तर कोणती भाषा अधिकृत भाषा नाही ते तुम्हाला याच्यामधून शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्वेश्चन 8, वाय-फाय हे टिंब नेटवर्क आहे. तर कोणते नेटवर्क आहे? ABC आणि D यामधून तुम्हाला शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 9, राज्यवट कलम 360 नुसार वार्षिक आणीबाणी व्यवस्थापक करण्याची जबाबदारी कोणत्या भाषे असते? तर याचं पण तुम्हाला इथून शोधून उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 10, गुगल या वेबसाईट कंपनी टिंब म्हणतात. तर गुगल या हे होल्डिंग कंपनीला काय म्हणतात? तर तुम्ही इथं ABC आणि D या पर्यायांपैकी एक पर्याय योग्य पर्याय निवडून उत्तर लिहू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे नोट पण करून घेऊ शकतात, नाहीतर स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर तुम्हाला PDF हवी असेलच तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, व्हॉट्सअप चॅनलवर फॉलो करून लिंक तिथं आहे, तिथून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला इथं 11, रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर कोणत्या महिन्यात साजरा केला जातो इथं तुम्हाला दिलेलं आहे, जुलै, मार्च, मे का जानेवारीमध्ये, तिथून तुम्ही उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर 12, जंतर मंतर कोणत्या शहरात आहे? A. जयपूर, B. नागपूर, C. पुणे, D. चंदीगड. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं प्रश्न 13, मोटार वाहन कायदा कलम 185. तर याच्यामध्ये तुम्हाला इथं ABC आणि D दिलेलंच आहे, तुम्ही इथून योग्य उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथं 14, फर्स्ट प्रणाली कोणत्या तंत्रावर आधारित आहे? A. बारकोड, B. C आणि D तुम्हाला इथे दिलेलं आहे, इथं तुम्ही उत्तर लिहू शकतात. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला इथं 15 मध्ये तुम्हाला राज्यघटनेच्या अनुसार 300 वने सुरक्षा
टिंबटिंब सुरक्षा प्रदान करणे आली आहे. तर याचं उत्तर तुम्ही ABC आणि D यामधून तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर खाली 16 पाण्यात राहून माशांशी बैर या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर पाण्यात राहून माशाशी वैर या म्हणीचा तुम्हाला योग्य अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली 17 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर भुंगा या शब्दाचा समानार्थी काय शब्द आहे तो तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सर्व पूर्ण असतो. तर तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून द्यायची मला काही गरज नाही आहे. तर त्याच्यानंतर खाली इथं क्वेश्चन 18 कलम टिंबटिंबाप्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा यज्ञाचा पत्र उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्ला संमत करण्यात अधिकार देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ABC आणि D याच्यामधून तुम्हाला योग्य तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 19 स्ट्रेपचॅट हे टिंबटिंब आहे तर काय आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली 20 ऑल द गेट इज नॉट गोल्ड या इंग्रजी म्हणीस समानार्थी असलेले म्हण निवडा. तर ऑल द गेस्ट इज नॉट गोल्ड सोन्याची जुळणी बांधता येत नाही किंवा सोन्याहूनही पिवळं असं ह्याचं काहीतरी अर्थ इथं तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकास जवळ खाली पैकी कोणते कागदपत्रे असणे आवश्यक असते. तर कोणते कागदपत्र आवश्यक असते तुम्हाला माहितीच असते. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 22 लिंबाच्या रसात कोणती ऑक्साईड असते. तर कोणती ऑक्साईड असते ABC आणि D यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं 23मध्ये तुम्हाला इथं कलम दिले आहेत. त्या कलम योग्य तुम्हाला ही वाचून तुम्हाला योग्य कलम लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला क्वेश्चन 24 जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय. जिभेला हाड नसणे म्हणजे जिभेला हाड नसणे याचा अर्थ तुम्हाला इथं लिहायचा आहे वाईट ते बोलणे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 25 टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली. तर टिळकांना लोकमान्य पदवी कोणी दिली. महिलांनी दिली, जनताने दिली, गांधीजींनी दिली, का लाल जगपतरायांनी दिली हे तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचं आहे. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 26 ठीक 6:30 वाजता घड्याळाच्या 2 काट्यात कोणाचे मापक किती. तर 6:30 वाजता घड्याळाच्या कोणामध्ये किती मापक असते ते तुम्हाला इथं या 4 पर्यायांपैकी एक पर्याय सांगायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 27 दिलेल्या चिन्हांचे अर्थ काय आहे. ही दिलेले तुम्हाला चिन्ह या चिन्हाचा तुम्हाला अर्थ सांगायचा. A पुढे रुंद रस्ता आहे. B पुढे रुंद पूल आहे. पुढे अंधूर रस्ता आहे. D पुढे पूल आहे. तुम्हाला काय अर्थ याचा समजला तो तुम्हाला या 4 पैकी एक मध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली 28 शिकाऊ परवाना किती कालावधी आहे. तर A 3 महिने, B कायमस्वरूपी परवाना मिळेल, C 30 दिवस, D 6 महिने. याच्यामधून तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. 4 पैकी एक असतं. त्याच्यानंतर प्रश्न 29 रस्त्यावरील झेब्रा क्रॉस. त्याच्यानंतर प्रश्न 30 एका चित्रात एका त्रिकोणात गुणोत्तर 2 पॉईंटची आहे. तर त्याचा सर्वात लहान व सर्वात मोठा कोण यावरील फरक काढा. तर याचा तुम्हाला फरक काढायचा आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त 30च घेऊन आलो आहे कारण हे प्रश्न खूप जास्त आहे. ही PDF तुम्हाला PDF स्वरूपात पण मिळेल. या PDFला एकूण पानं 55 आहे. तर या PDFमध्ये तुम्हाला एकूण प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. एकूण प्रश्न 100 आहे. तर ही PDFचा हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून दुसरे पार्ट पण बघू शकता. त्या पार्टमध्ये पुढील 30 ते 60 आहे. तर 30 ते 60 पर्यंत दिलेले आहे. त्याच्यानंतर पार्ट 3मध्ये तुम्हाला 60 ते 90 दिलेले आहे. त्याच्यानंतर शेवटच्या पार्टमध्ये फक्त तुम्हाला 10 दिलेले आहे. तर असे हे एकूण 4 पार्ट आहे. तुम्ही जर 4 पार्ट बघायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.